नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं दुसरं अक्षर आहे र. र आहे रेमेडीचा, घरच्या घरी करता येईल अशा आरोग्य उपचाराचा. चालता चालता पाय मुरगळला, पडल्यामुळे स्नायू दुखावला, लिगामेंट ताणलं गेल्यामुळे त्या ठिकाणी सूज आली आणि सांधा दुखू लागला, तर त्यावर घरच्या घरी काय करावं हे आज आपण पाहणार आहोत. यासाठी आपल्याला लागणार ओलं खोबरं आणि हळद. मुकामार लागला असेल, रक्त साकळल्यामुळे ती जागा काळी निळी झाली असेल, हालचाल करताना खूप दुखत असेल, तरी या उपचाराचा उपयोग होतो. लिगामेंट टेअर, मसल टेअर अशा तक्रारींवरती कन्व्हेन्शनल वैद्यकामध्ये सहसा फारसे उपचार नसतातच. वेदनाशामक गोळ्या किंवा अँटी इन्फ्लेमेटरी गोळ्या घेण्याचे साईड इफेक्ट्सही खूप असतात. अशा वेळेला हा उपाय खूप आराम देणारा असतो. ओला नारळ खवून किंवा किसून घ्यावा किंवा खोबरं काढून त्याचा मिक्सरच्या मदतीने चव तयार करावा. आता एका कढईमध्ये हा चव घ्यावा, त्यात थोडी हळद मिसळून मंद आचेवर हे मिश्रण गरम करावं. आता पातळ सुती कापडात बांधून त्याची पोटली तयार करावी आणि दुखावलेला भाग हलक्या हाताने शेकावा. 5-6 मिनिटांसाठी शेक केला की पोटली थोडी थंड होते. आता पोटली उघडून पुन्हा आतलं मिश्रण कढईमध्ये गरम करावं आणि दुखावलेल्या भागावर लेपाप्रमाणे लावून वरून पट्टी बांधून टाकावी. या प्रकारे काही दिवस रोज करावं. प्रत्येक वेळेला नारळाचा चव नवीन घ्यावा. यामुळे दुखणं कमी होतं, सूज ओसरते आणि बरं वाटू लागतं. मंडळी, इजापत होऊ नये, धडपडू नये यासाठी काळजी तर घ्याच, पण कधीतरी छोटा ॲक्सिडेंट झाला आणि मुकामार लागला, लिगामेंट किंवा स्नायू दुखावला गेला, तर सर्वप्रथम हा उपचार करून बघा. असेच साधे आरोग्य उपचार जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.